नमस्कार. मी नरेंद्र महाजन. आज आपण युनिट्स अँड मेजरमेंट्स यावर आपण बघूया. आता युनिट्स म्हणजे काय? तर युनिट्स म्हणजे डेफिनाईट मॅग्निट्यूड ऑफ क्वांटिटी. जेव्हा मनुष्य मोजमाप करायला शिकला तेव्हापासून त्या वेगवेगळ्या क्वांटिटीज आहे. फॉर एक्झाम्पल डिस्टन्स, टाईम म्हणजे काळ, जडत्व, तर इत्यादी क्वांटिटीचं मोजमाप करण्याकरिता जे डेफिनाइट्स मॅग्निट्यूड आहे तर त्या एका विशिष्ट मात्रेला युनिट्स असे म्हणतात. आता हे मेजरमेंट सिस्टीम्स ह्या प्रामुख्याने दोन प्रकारच्या आहे. एक म्हणजे इम्पेरियर सिस्टीम. इम्पेरियर म्हणजेच राजेशाही पद्धतीमध्ये, सामंतशाही पद्धतीमध्ये किंवा विशिष्ट राजाने सुरू केलेली मोजमाप करण्याची पद्धत, त्याला इम्पेरियल सिस्टीम म्हणतात. उदाहरणार्थ ब्रिटिश पद्धती आहे, अमेरिकन पद्धती आहे, त्याला युनायटेड स्टेट्स मेजरमेंट सिस्टीम म्हणतात. तर अशा पद्धतीला इम्पेरियल सिस्टीम म्हणतात. आपल्या भारतामध्ये ब्रिटिशांचं राज्य असल्यामुळे आपल्या देशात FPS सिस्टीम अस्तित्वात होती. त्याला फूट पाऊंड सेकंद. आता फूट पाऊंड सेकंद का नाव देण्यात आलं ते आपण पुढे बघणारच आहोत. दुसरी सिस्टीम आहे मेट्रिक सिस्टीम. तर मेट्रिक सिस्टीममध्ये दोन प्रकार पडतात. एक SI सिस्टीम, त्याला MK सिस्टीम्स, आणि दुसरी आहे CGS सिस्टीम. तर MK सिस्टीम, M स्टँड फॉर द मीटर, K स्टँड फॉर द किलोग्रॅम आणि S स्टँड फॉर द सेकंद. कारण ज्या क्वांटिटीज आहे ह्या क्वांटिटीज फंडामेंटल बेसिक क्वांटिटीज आहे. एकूण 7 प्रकारच्या क्वांटिटीज आहे. पहिली आहे लेंथ म्हणजे लांबी किंवा डिस्टन्स, आणि त्याचं युनिट आहे मीटर. नंतर आहे जडत्व, त्याला मास म्हणतात, वस्तुमान म्हणतात. पदार्थामध्ये कणांचा साठा किंवा क्वांटिटी ऑफ मॅटर इज कॉल्ड द मास, आणि हे मास हे पदार्थाचं जडत्व दर्शवतं आहे आणि त्याचं युनिट आहे किलोग्राम. तिसरा आहे टाईम, ज्याला काळ म्हणतो आपण, काळाचं युनिट आहे सेकंद. त्याचप्रमाणे ह्या तीन ज्या क्वांटिटी आहे, तीन क्वांटिटीला फंडामेंटल क्वांटिटीज असे म्हणतात. लेंथ, मास आणि टाईम ह्या तीन फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. आणि एकूण बेसिक क्वांटिटीज 7 आहेत. त्यात करंट, इलेक्ट्रिसिटीचा शोध लागल्यानंतर करंट ही सुद्धा बेसिक क्वांटिटी आहे. त्याचं युनिट आहे ॲम्पियर. नंतर आहे टेम्परेचर, त्याचं युनिट आहे केल्व्हिन. नंतर ल्युमिनस इंटेन्सिटी, प्रकाशाची तीव्रता, त्याचं युनिट आहे कॅन्डेला. आणि मॉलिक्युलर लेवलला किंवा ॲटॉमिक लेवलला क्वांटिटीचं युनिट आहे मोल. आता मोल म्हणजे काय? तर मॉलिक्युलर वेट एक्सप्रेस इन ग्रॅम इज कॉल्ड द मोल. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर H2O हा जर समजा पाणी आहे, याचं मोल, 1 मोल ऑफ वॉटर, 1 मोल ऑफ वॉटर म्हणजे किती? तर हायड्रोजनचं मॉलिक्युलर वेट आहे 1, H2 म्हणजे 2, आणि ऑक्सिजनचं आहे 16. तर 16 अधिक 2 म्हणजे 18, म्हणजे 18 ग्रॅम. 16 + 2 दॅट इज 18 ग्रॅम. तर 18 ग्रॅम्स दिस इज द 1 मोल. तर पाण्याचं जर वस्तुमान 18 ग्रॅम असेल तर त्याला 1 मोल वॉटर किंवा 1 मोल पाणी असे म्हणतात. तर मॉलिक्युलर वेट एक्सप्रेस इन ग्रॅम इज कॉल्ड द मोल. तर हे एकूण 7 जे युनिट्स आहे, या 7 युनिटला फंडामेंटल युनिट्स म्हणतात. तर क्वांटिटीज 2 भागामध्ये विभाजित झालेले आहे. एक बेसिक फंडामेंटल्स आणि दुसरे डिराइव्ड. आता डिराइव्ड युनिट म्हणजेच काय? तर डिराइव्ड युनिट इज डेव्हलप्ड बाय यूज ऑफ 2 or more फंडामेंटल क्वांटिटीज. म्हणजे 2 किंवा त्यापेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटीजपासून तर डिराइव्ड क्वांटिटीज तयार होतात. फॉर एक्झाम्पल एरिया. एरिया म्हणजेच लांबी गुणिला रुंदी, किंवा वर्तुळाचं क्षेत्रफळ असेल πr², तर त्याचं युनिट आहे मीटर स्क्वेअर. तर मीटर स्क्वेअर म्हणजे मीटर गुणिला मीटर, मीटर स्क्वेअर म्हणजे 2 राशी झाल्या त्या, म्हणून हे झाला डिराइव्ड युनिट्स. व्हॉल्यूम मीटर क्यूब हे सुद्धा डिराइव्ड युनिट आहे. एक्सेलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर. फोर्सचं युनिट आहे किलोग्रॅम पर मीटर पर सेकंड स्क्वेअर, म्हणजेच त्याला न्यूटन. हे सर्व वर्क, स्ट्रेस, प्रेशर, एनर्जी, पॉवर इत्यादी हे डिराइव्ड युनिट्स आहे. तर फंडामेंटल युनिट्स म्हणजेच काय?
फंडामेंटल एकूण 7 युनिट्स आहे. फंडामेंटल किंवा त्याला बेसिक युनिट्स म्हणूया. तर मास, लेंथ, मास आणि टाईम, दीज आर द फंडामेंटल युनिट्स. त्यावरूनच नाव पडलेलं आहे. मासचं आपला लेंथचं युनिट मीटर आहे, मासचं किलोग्रॅम आहे आणि टाईमचं सेकंद आहे. तर MKS नाव त्यावरूनच पडलेलं आहे. तर हे फंडामेंटल युनिट्स आहे. आणि करंट, टेम्परेचर, ल्युमिनस इंटेन्सिटी आणि क्वांटिटी ह्या एकूण 7 युनिटला बेसिक युनिट्स किंवा फंडामेंटल बेसिक युनिट असे म्हणतात. तर याच्यामध्ये मेट्रिक सिस्टीममध्ये हे 2 प्रकार आहे. एक SI सिस्टीम आणि दुसरी CGS. SI सिस्टीम म्हणजे मीटर, किलोग्रॅम, सेकंद आणि दुसरी CGS म्हणजे सेंटीमीटर, ग्रॅम आणि सेकंद. एक इम्पिरियल सिस्टीम आहे, दॅट इज द FPS सिस्टीम. त्याला फूट, पाऊंड, सेकंद. आपण काही बेसिक क्वांटिटीचे वेगवेगळ्या सिस्टीममधले आपण युनिट्स बघूया. पहिला आहे बेसिक क्वांटिटी लेंथ. लेंथचं MKS सिस्टीममधलं युनिट मीटर आहे, CGS मधलं सेंटीमीटर आहे आणि FPS सिस्टीममध्ये फूट आहे. म्हणजे फूट हे डिस्टन्स मोजण्याचं ब्रिटिश पद्धतीतील किंवा फूट, पाऊंड, सेकंद या पद्धतीतील हे लांबीचं एकक आहे. दुसरं आहे मास म्हणजे जडत्व. तर जडत्व मोजण्याचं MKS सिस्टीममधलं युनिट आहे किलोग्रॅम, CGS मधलं ग्रॅम आहे आणि पाऊंड ते आहे FPS सिस्टीममधलं. टाईम म्हणजेच काळ. काळाचं MKS सिस्टीममधलं युनिट आहे सेकंद, CGS मधलं आहे, CGS मध्ये सुद्धा सेकंद आहे आणि FPS सिस्टीममध्ये सुद्धा सेकंदच आहे. म्हणजे तिन्ही सिस्टीममध्ये टाईम म्हणजेच काळ याचं युनिट आहे सेकंद. नंतर करंट. करंटचं MKS सिस्टीममधलं एम्पियर, CGS मधलं बिऑट आणि FPS मध्ये कुठलंही युनिट नाही. करंटचा सिम्बॉल आहे A, बिऑटचा BI. नंतर आहे टेम्परेचर. टेम्परेचरचं MKS सिस्टीममधलं केल्व्हिन आहे, डिग्री केल्व्हिन. CGS सिस्टीममध्ये सुद्धा डिग्री केल्व्हिनच आहे आणि FPS सिस्टीममध्ये फॅरेनहाईट म्हणजेच डिग्री फॅरेनहाईट. ल्युमिनस इंटेन्सिटीचं MKS मधलं युनिट आहे कॅन्डेला किंवा कॅन्डेला पर मीटर स्क्वेअर. CGS सिस्टीममध्ये आहे स्टील किंवा कॅन्डेला पर सेंटीमीटर स्क्वेअर. त्याचप्रमाणे क्वांटिटी MKS सिस्टीममध्ये सुद्धा मोलच आहे आणि CGS सिस्टीममध्ये सुद्धा मोल आहे. अशा एकूण 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. तर ह्या MKS सिस्टीमलाच SI सिस्टीम, इंटरनॅशनल स्टँडर्ड सिस्टीम्स असे म्हणतात. MKS सिस्टीमलाच इंटरनॅशनल स्टँडर्ड सिस्टीम्स किंवा SI सिस्टीम असे म्हणतात. आता ब्रिटिश सिस्टीममध्ये लांबीचे जे एकक आहे ते आपण बघूया. तर ब्रिटिश सिस्टीममध्ये फूट, इंच आणि फूट एक सर्वात लहान इंच एकक आहे. तर 12 इंचाचा 1 फूट होतो. ब्रिटिश सिस्टीममध्ये 12 इंचाचा 1 फूट, 3 फुटाचा 1 यार्ड, 220 यार्डचा 1 फर्लांग, 8 फर्लांगचा 1 मैल आणि 1 मैल म्हणजे 1760 यार्ड किंवा 1 मैल म्हणजे 5280 किलोमीटर. किंवा 1 मैलचं रूपांतर किलोमीटरमध्ये केलं, 1 मैल म्हणजे 5280 फूट किंवा 1 मैल म्हणजे 1.609 किलोमीटर. किंवा 1 माईलचं रूपांतर जर मीटरमध्ये केलं तर 1609.34 मीटर 1 मैल. किंवा 1 इंच म्हणजेच 2.54 सेंटीमीटर. म्हणजेच आपल्याला ब्रिटिश सिस्टीमचं रूपांतर आपल्याला मेट्रिकमध्ये करायचं असेल तर 1 इंच हे युनिट लक्षात ठेवायचं आपल्याला. 1 इंच म्हणजे किती सेंटीमीटर, ते 1 इंच म्हणजे 2.54 सेंटीमीटर किंवा 1 इंच म्हणजे 25.4 मिलीमीटर. हे जर कन्व्हर्शन आपल्याला लक्षात असलं की बाकीचं कन्व्हर्शन आपल्याला करता येते. त्याचप्रमाणे युनिट ऑफ मास, जडत्वाचं युनिट किंवा वजनाचं युनिट ब्रिटिश सिस्टीममध्ये टन आहे. तर 1 टन म्हणजे 2240 पाऊंड. पाऊंड हे सर्वात लहान युनिट आहे. तर 1 टन म्हणजे 2240 पाऊंड किंवा 160 स्टोन किंवा 35,840 औंस. तर हे औंस, स्टोन आणि पाऊंड हे ब्रिटिश पद्धतीमध्ये वस्तुमानाचं किंवा वजनाचं किंवा जडत्वाचं युनिट आहे. तर 1 किलोग्रॅम म्हणजेच किती पाऊंड. आपल्याला जर समजा मेट्रिक सिस्टीममध्ये कन्व्हर्शन करायचं असेल तर 1 किलोग्रॅम म्हणजे
पाऊंड्स. हे कन्व्हर्शन फॅक्टर आहे. 1 किलोग्रॅम म्हणजे 2.2 पाऊंड्स. यावरून आपल्याला युनिट्समध्ये कन्व्हर्शन करता येतं. जसं 50 किलोग्रॅम म्हणजे किती पाऊंड्स, तर आपल्याला माहीत आहे 1 किलोग्रॅम बरोबर 2.2 पाऊंड. तर 50 किलोग्रॅम म्हणजे किती, तर 50 मल्टिप्लाइड बाय 2.2. 50ला 2.2ने जर मल्टिप्लाय केलं तर 110 पाऊंड्स. या टाईपचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारतात. 50 किलोग्रॅम म्हणजे किती पाऊंड्स, तर 50 किलोग्रॅममध्ये 110 पाऊंड्स. आता 1 मैल म्हणजे किती किलोमीटर, तर 1 मैलमध्ये किती किलोमीटर जर माहीत नसेल तर 1 मैल म्हणजे 1.609 किलोमीटर. पण हे जर माहीत नसेल तर आपल्याला 1 मैलचं रूपांतर आपल्याला फुटामध्ये करावं लागेल. फुटाचं रूपांतर इंचामध्ये करायचं. इंचाचं रूपांतर मग आपल्याला सेंटीमीटरमध्ये करता येते. आणि सेंटीमीटरचं रूपांतर आपल्याला मीटरमध्ये मग किलोमीटरमध्ये सुद्धा करता येते. तर आपल्याला माहीत आहे ते 1 मैल म्हणजे 1760 यार्ड किंवा 5280 फूट होते. ते 1 मैल बरोबर 5200 फूट. 5280 फूट हे जर माहीत असेल तर याचं रूपांतर आपल्याला किलोमीटरमध्ये करता येते. 5200 फूट म्हणजेच 5280 डिवायडेड बाय मल्टिप्लाइड बाय 12 एवढे इंच होईल. आणि त्याचं रूपांतर सेंटीमीटरमध्ये केलं तर याला 2.54 आणखी मल्टिप्लाय करावं लागेल. 2.54 सेंटीमीटर आणखी मल्टिप्लाइड बाय 2.54 आणि त्याला 2.54 तेवढे सेंटीमीटर झाले. आणि किलोमीटरमध्ये करायचं असेल तर तुम्हाला त्याला 100 सेंटीमीटरचं रूपांतर मीटरमध्ये करावं, 100ने भागावं लागेल आणि पुन्हा 1000ने भागावं लागेल. याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर यू विल गेट 1.69 किलोमीटर. तसं 25 इंच म्हणजे किती सेंटीमीटर, तर तुम्हाला 1 इंच म्हणजे 2.54 सेंटीमीटर माहीत आहे. 25 मल्टिप्लाइड बाय 2.54 हे सिंपल कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर 25 इंच म्हणजे किती सेंटीमीटर, 25 मल्टिप्लाइड बाय 2.54 सेंटीमीटर. अगदी त्याचप्रमाणे 100 सेंटीमीटरमध्ये किती इंच, तर आपल्याला माहीत आहे 1 इंच म्हणजे 2.54 सेंटीमीटर. त्या ठिकाणी सेंटीमीटरचं तुम्हाला इंचात करायचं असेल तर 100 डिवायडेड बाय 2.54 जे काही कॅल्क्युलेशन्स येईल, जे काही उत्तर येईल तेवढे जे काही माप येईल तेवढे इंच म्हणजे बरोबर 100 सेंटीमीटर. 100 सेंटीमीटर तर 100 डिवायड बाय 2.54 हे उत्तर येईल. अगदी त्याप्रमाणे 88 पाऊंड म्हणजे किती किलोग्राम, आपल्याला माहीत आहे ते 1 पाऊंड इज इक्वल टू 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 2.2 पाऊंड. तर 88 पाऊंड बरोबर किती किलोग्रॅम, तर आपल्याला काय करावं लागेल, तर 2.2 डिव्हाइड करावं लागेल. 88 डिवायडेड बाय 2.2 इज इक्वल टू जे काही आन्सर येईल तेवढे किलोग्रॅम त्याचे पाऊंड होतील. तेवढे किलोग्रॅम एवढ्या पाऊंडचे 88 पाऊंडचे तेवढे 88 बाय डिवाइड बाय 2.2. अशा पद्धतीने आपल्याला पाऊंडचं रूपांतर किलोग्रॅममध्ये, किलोग्रॅमचं एक लक्षात घ्यायचं. जर लहान राशीचं कन्व्हर्शन मोठ्या राशीमध्ये करायचं असेल तर मल्टिप्लाय करायचं. मोठ्या राशीचं रूपांतर लहान राशीमध्ये करायचं असेल तर डिवाइड करायचं. जसं किलोग्रॅम मोठी राशी आहे, पाऊंड ही छोटी राशी आहे, तर तुम्हाला पाऊंडचं रूपांतर किलोग्रॅममध्ये करायचं, डिवाइड करावं लागेल. मग 88 डिवाइड बाय 2.2. जर समजा या ठिकाणी किलोग्रॅमचं रूपांतर आपल्याला पाऊंडमध्ये करायचं होते, म्हणजे मोठ्या राशीचं रूपांतर लहानात करायचं होतं म्हणून मल्टिप्लाय बाय म्हणजे 15 मल्टिप्लाय बाय 2.2. कारण जेव्हा मोठ्या राशीचं रूपांतर लहान राशीमध्ये करायचं असते तेव्हा मल्टिप्लिकेशन करायचं, आणि जेव्हा लहान राशीचं रूपांतर मोठ्या राशीत करायचं असेल तर त्याला डिवाइड करायचं. हे सिंपल टेक्निक लक्षात असू द्या. तर या ठिकाणी बघा, किलोग्रॅम आणि पाऊंडची तुलना करत असताना किलोग्रॅम मोठा आहे, पाऊंड लहान आहे, म्हणून किलोग्रॅमचं रूपांतर पाऊंडमध्ये करायचं असेल तर 2.2 मल्टिप्लाय केलं आहे. परंतु पाऊंडचं रूपांतर जर किलोग्रॅममध्ये करायचं असेल तर 2.2 आपल्याला डिवाइड करावं लागेल. तर जे काही उत्तर येईल तेवढे किलोग्रॅम होतील. नंतर व्हॉल्यूम किंवा कपॅसिटी. तर एखाद्या पात्र जर असेल त्यामध्ये किती लिक्विड मावेल, की त्याची मात्रा किती, त्याला म्हणतात व्हॉल्यूम किंवा त्याला कपॅसिटी म्हणतात. तर गॅलन हे ब्रिटिश पद्धतीतील कपॅसिटी मोजण्याचे युनिट्स आहे आणि लिटर हे SI युनिट्स आहे, इंटरनॅशनल स्टँडर्ड युनिट आहे. तर 1 गॅलन म्हणजे किती लिटर्स, तर 4.546 लिटर. तर 1 गॅलन म्हणजे 4
546 लिटर. किंवा 1 लिटरचं रूपांतर तुम्हाला सेंटीमीटर क्यूबमध्ये करायचं असेल तर 1 लिटर म्हणजे 1000 cc किंवा 1000 सेंटीमीटर क्यूब. 1 मीटर क्यूबचं रूपांतर जर तुम्हाला लिटरमध्ये करायचं असेल तर 1 मीटर क्यूब म्हणजे 1000 लिटर. तशा प्रकारे आपल्याला कन्व्हर्शन करता येतं ब्रिटिश टू SI किंवा SI टू ब्रिटिश. आज आपण फंडामेंटल्स युनिट्स बघितलेले आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिराइव्ह्ड युनिट्स बघूया आणि मल्टिपल्स अँड सबमल्टिपल्स युनिट बघूया. तोपर्यंत नमस्कार.